ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। योऽन्तःप्रविश्य मम वाचि इमां प्रसुप्तां सञ्जीवयति अखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये।
सर्वजण माझ्या मागे म्हणा. धुरापाहि अल्पतपसा, धुरापाहि अल्पतपसा, सेवा वैकुंठवर्त्मसु, सेवा वैकुंठवर्त्मसु, यत्रोपगीयते नित्यं, यत्रोपगीयते नित्यं, देवदेवो जनार्दनः, देवदेवो जनार्दनः, दुरापाहि अल्पतपसा, सेवा वैकुंठवर्त्मसु, यत्रोपगीयते नित्यं, देवदेवो जनार्दनः, दुरापाहि अल्पतपसा, सेवा वैकुंठवर्त्मसु, यत्रोपगीयते नित्यं, देवदेवो जनार्दनः, दुरापाहि अल्पतपसा, सेवा वैकुंठवर्त्मसु, यत्रोपगीयते नित्यं, देवदेवो जनार्दनः. श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये विदुरजी मैत्री ऋषींना संबोधित करत आहेत या श्लोकामध्ये. आणि जो मैत्री ऋषींचा त्यांना संग लाभलेला आहे त्याचं महत्त्व समजून ते म्हणत आहेत, धुरापाहि अल्पतपसाम. तर भगवत भक्तांचा संग लाभणं, भगवंताच्या महाभागवतांचा संग लाभणं हे खूपच दुर्मिळ आहे. दुरापा म्हणजे खूप कठीणाईनं भेटणारी गोष्ट. अल्पतपसा, ज्यांच्या जीवनामध्ये तपस्याची पुंजी तुटपुंजी आहे, जास्त नाही आहे, तोकडी आहे, ज्यांच्याकडे तपस्याचा साठा नाही, अशा व्यक्तींना भगवंताच्या महान भक्तांचा संग भेटणं हे दुर्मिळ आहे. आणि नुसतं संगच नाही तर त्यामध्ये सेवा वैकुंठवर्त्मसु. तर भक्तांसाठी शब्द वापरलेला आहे वैकुंठवर्त्मसु, म्हणजे असे लोक जे वैकुंठाला जाणाऱ्या मार्गावर आहेत. तर 2 प्रकारचा मार्ग आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की काम, क्रोध, तथा लोभ हे जे आहेत ते नरकाचे द्वार आहेत, नरकाला जाणारा रस्ता आहे तो. आणि दुसरा रस्ता आहे तो कुठं जात आहे? वैकुंठाला जाणार आहे. तर ज्यानं वैकुंठाला जाणारा रस्ता पकडलेला आहे, वैकुंठवर्त्मसु, अशा लोकांना भागवत म्हणतात. अशा महाभागवतांचं संग भेटणं आणि त्यावरून त्यांची सेवा करण्याची संधी भेटणं. कसं ओळखणार की कोण वैकुंठाचा मार्ग घेतला आणि कोणी नरकाचा मार्ग घेतलेला आहे? कपिल देव तर 3ऱ्या अध्याय स्कंदामध्ये सांगतात की कोणी म्हणेल की अरे नरक कोण बघितलं, कोण स्वर्ग बघितलं, कोण वैकुंठ बघितलं, तर ते म्हणतात की अरे या जगामध्येच तुम्हाला दिसते. तुम्हाला या जगातच लोकांचे कार्य बघून आपण ओळखू शकतो की कोण नरकगामी आहे, कोण स्वर्गगामी आहे, कोण वैकुंठगामी आहे. तर जो आता ज्याला जशी आवड असते त्या तिकडे जो कल दाखवतो है ना. ज्यांना
नशापानची आवड असेल है ना, तर नक्कीच कळेल तो कुठं असणार आहे. मग जिथं ज्याची आवड असेल तिकडं त्याचे पाय त्याला घेऊन जाणार. तर तसंच या जीवनामध्ये जशा प्रकारे आपण हिज ग्रेस वरदराज प्रभूंचं स्वागत करू ता 3 वेळेस हळी बोल म्हणून. एक खुर्ची ठेवा, ठीक आहे, नंतर ठेवा, नंतर या प्रभूजी. ती मोठी दे ना. आपण भगवत भक्ताच्या संघाची चर्चा करत आहोत. तर तेच म्हणत होतं की दुरापाही अल्प तपसा. तर ज्यांच्याकडे तपस्याचं पुंजी कमी आहे त्यांना संघ भेटत नाही. तर मग आपली नक्कीच काहीतरी तपस्या आहे जे आपल्याला वरदराज प्रभूंचा आज संघ लाभत आहे. तर थोडा वेळ मी याच्यावर चर्चा करेल, नंतर मग आपण मार्गदर्शन करा. तर कोण नरकगामी आहे आणि कोण स्वर्गगामी आहे, कपिलदेव सांगतात की या याच्यातच, या जगामध्येच आपल्याला पाहायला भेटते. जसं कोणी जर पिदाडा असेल तर कुठं असेल तर आपल्याला माहित आहे, जशी त्याची आवड असेल तिकडे त्याला त्याचे पाय घेऊन जातात. आणि आपण आपलं जे पुढची गती असते ती मानसिकता आपली आधीच बनते. म्हणजे या देहामध्येच आपली पहिले मनाची स्थिती बनते आणि त्या मनाच्या स्थितीनुसार आपल्याला पुढचा देह भेटतो, ज्याचं आपण चिंतन करतो, ज्याचा आपण विचार करतो. भागवतामध्ये एक उदाहरण दिलं की जेव्हा स्पायडर जे आहे त्याला काय म्हणतो आपण, कोळी आहे ना. कोळी असं जाळं करते आणि त्या जाळ्या कशासाठी करते, किडा पकडण्यासाठी करते. आणि ते कोळ्यानं जाळं केल्यानंतर त्या जाळ्यामध्ये कोणता उडणारा किडा त्यामध्ये अटकतो आणि त्यामध्ये अटकल्यानंतर त्याला हमेशा भीती असते कशाची, आता कोळी येईल. तो कोळी काय करतो, त्या किड्याला पकडतो आणि त्याला तिथं खातो, त्याला मारतो. तर तिथं पकडलेला असल्यानंतर तो सदैव त्या कोळ्याचा विचार करतो. तर त्याची चेतना ते कोळीमय होऊन जाते आणि मग अशा स्थितीमध्ये त्याला पुढचा जन्म कशाचा भेटतो, मग कोळ्याचा. कारण मानसिकता आधीच त्या रूपाचं चिंतन करण्यामध्ये आणि त्या चेतनेमध्ये आलेली असेल. तसंच या जीवनामध्येच आपण जशा प्रकारची आपली चेतना घडवितो त्यानुसार आपल्याला पुढचा ध्येय भेटतो. तुम्ही जर इंटरनेटवर गेलात आणि पुनर्जन्माच्या बऱ्याच गोष्टी, बरेच इन्सिडेंट आहेत, त्यामधून आपल्याला कळते की ज्याचं आपण शेवटी चिंतन करू, आयुष्यभर ज्याचं चिंतन करू, तसंच रूप पण आपल्याला भेटतं है ना. मुलाला एखादी मुलगी आवडत असेल तर शेवटी काय होईल माहिती आहे, तोच मुलगी बनेल है ना. आणि जशी आवडत होती तसं रूप त्याला भेटेल. तर त्यावरून आपल्याला या जगामध्येच कळते की कोण स्वर्गगामी आहे, कोण नरकगामी आहे आणि कोण वैकुंठगामी आहे. ते कसं ओळखायचं कोण वैकुंठाच्या मार्गावर जात आहे. यत्रोपगीयते नित्यम, जिथे भगवंताचं नामस्मरण सदैव होते, भगवंताचं गुणांचं कीर्तन जिथं होते. देवदेवो जनार्दन, कोणाचं, भगवान श्रीकृष्णांचं जिथं सदैव कीर्तन होते. तर असे व्यक्ती जे आहेत त्याच्यावरून आपल्याला कळते की ते वैकुंठगामी आहेत. आणि अशा भक्तांचं जो वैकुंठाचा मार्ग घेतलेला आहे त्यांचा संघ भेटणं खूपच डिफिकल्ट आहे. तर मैत्रेय ऋषी चालू करताना म्हणतात की त्यांचा भाव काय होता ॲक्च्युली कथा करण्याच्या वेळेस. याचं उत्तर,
हा विदुर आणि मैत्रेयीच्या संवादामधला श्लोक आहे. तर मैत्रेय ऋषींचा जो भाव होता, जे महाभागवत, त्यांचा भाव होता की हे प्रश्न आणि कृष्ण कथा, ही कृष्ण कथा जी आहे ती सर्वांना पावन करणारी आहे. महाभागवत ओळखायचे कशावरून? पहिले जे हमेशा काय करतात? भगवंताचं कथा आणि कीर्तन करतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तर भगवद्गीतेमध्ये महात्माची व्याख्या काय दिलेली आहे? महात्मा म्हणजे कोण? जो भगवंताचं नामस्मरण करतो आणि कथा करतो. कथा आणि नामस्मरण हे दोन त्याचे कार्य सांगितलेले आहेत. त्याचा जॉब प्रोफाईल. आणि डॉक्टर म्हणलं तर ओळखतो ना आपण डॉक्टर काय करतो, इंजिनियर म्हणलं तर इंजिनियर कळते काय करतो, पण साधू म्हणलं तर कळत नाही, काही पण असू शकते. आणि वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे साधूंची. वेगळ्या कपड्यांपासून, वेगवेगळ्या आचारापासून, वेगवेगळ्या संस्थांपासून. एक मोठं मार्केट असल्यासारखं आहे. तर मग कसं ओळखणार साधू कोण आहे? तर साधूची व्याख्या इथं दिली आहे. यत्रो बगीयते नित्यम देव देव जनार्दन. हे त्यांचं पहिलं कार्य. त्याच्यानंतर मग बाकीचं समाजकार्य नंतर, हॉस्पिटल्स नंतर, बाकीचं काय म्हणतात ते समाजांची सेवा, गोरगरिबाची सेवा, बाकी 1000 गोष्टी करतात. पण त्या सगळ्या काय आहेत? दुय्यम आहेत. त्या केल्या नाही तरी पण ते साधुत्व जात नाही. पण ते नुसतं करत असेल कोणी नुसती समाजसेवा करत असेल म्हणून तो साधू म्हणून तो महात्मा बनत नाही. जस्ट कोणी फक्त समाजसेवा करत असेल तर महात्मा टायटल त्याला देणं योग्य नाही. आणि मग नुसतं राजकारण करत असेल आणि त्याला महात्मा म्हणणं ते तर बिलकुल योग्य नाही आहे. प्रभुपाद याच्यावर खूपच विवेचन करायचे. तर वासुदेव कथा प्रश्न पुरुषास्त्रीन् पुनातिः वक्तारं पृच्छ्रकं श्रोत्रीं तत्पादसलिलं यथा. तर भगवंताची कथा जी आहे ती सर्वांना पावन करते. जशी गंगा जी आहे, गंगा स्वर्गाला पण पावन करते, पृथ्वी तलाला पण पावन करते, नंतर पाताळामध्ये गेल्यानंतर पाताळ लोकाला पण पावन करते. तशा प्रकारे भगवंताची कथा जी आहे ती जे कथा करते त्यांना पण पावन करते, जे ऐकतात त्यांना पण त्याचा लाभ होतो, आणि जे प्रश्न विचारतात जेणेकरून समजणं आणि कथामध्ये स्पष्टीकरण सर्वांना भेटण्यासाठी जे प्रश्न विचारतात त्यांना पण लाभ होतो. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असायचो त्यावेळेस कॉलेजमध्ये जे प्रोग्राम व्हायचे तर महाराष्ट्रातली मुलं आलेले, सर्व गावातून आलेले, मुंबईमध्ये गेल्यानंतर थोडे लाजतात. आणि मुंबईमध्ये जे सगळे लोकल मुलं जे असतात आणि जे काश्मीरवरून आणि उत्तर भारतातून जे आलेले असतात ते थोडेसे एक्स्ट्रोव्हर्ट असतात, म्हणजे बोलके असतात, थोडी इंग्लिश पण चांगली असते. तर महाराष्ट्रातली मुलं असं चुपचाप बसतात, काही प्रश्न विचारत नाहीत प्रोग्रामच्या नंतर. आणि हे मुलं सगळे प्रश्न विचारायचे तर उलटे तेलटे. पण त्याचा लाभ कोणाला व्हायचा? सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना. कारण की ते प्रश्न विचारत नव्हते पण मनात तर असतेच सगळ्या शंका. सगळ्या शंका त्याच्या मनात जायच्या. आणि नंतर हे साधारण मुलं जे येतात छान प्रकारे भक्ती करतात. अशा प्रकारे जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा प्रश्न जो विचारतो त्याला लाभ होतो आणि जो विचारत नाही त्याला पण लाभ होतो. पुरुषास्तीन पुनातिः. आणि बाकी कोणाला लाभ हो की न हो, कमीत कमी जो कथा करतो त्याला नक्की लाभ होतो. का? कारण की तो झोपू शकत नाही. सगळ्यांना ऑप्शन आहे, ऐकायचं नाही ऐकायचं, पण कथा करायला काही ऑप्शन आहे का? त्याला काही ऑप्शन नाही आहे. आपण बाकीचे मोबाईलवर पण खेळू शकतात, कथा करतात तेवढं ते करू शकणार नाही. पुन्हा त्याला त्या विषयामध्येच खोल जावं लागते. कथा करायची म्हणल्यावर त्या विषयामध्ये खोल जावं लागते. तर हा चांगला मार्ग आहे. जर आपल्याला कोणता तुम्हाला जर भगवद्गीता शिकायची असेल, काय करायला चालू करायचं? दुसऱ्यांना सांगण्यासाठी सुरुवात करायची. प्रेमनिधी प्रभू आले होते, त्यांनी कसं 2-2 जणांचे ग्रुप केले, तर दुसऱ्याला भगवद्गीतेचं ते सांगायला चालू केलं की आपण पण शिकतो.
कारण की आपल्याला पण वाचावं लागते त्याच्यासाठी. आणि ते काही 2 प्रश्न विचारले तर अजून आपल्याला त्याची तयारी करावी लागते. तर जर आपल्याला खरंच भगवद्गीता सखोल शिकायची असेल तर काय करायचं मग? दुसऱ्याला सांगण्यासाठी चालू करायचं. असे 2-2ची जोडी करून भगवद्गीता शिकवायला चालू करायचं. तर कमीत कमी आपल्याला त्याचा लाभ होतो. आणि शेवटी हे भगवद्गीता आणि भागवत जे आहे ते आध्यात्मिक शब्द आहे, वाणी आहे. तर कोणी श्रोता जरी नसेल तरी हे जे शब्द जे आहेत त्याचा परिणाम होणार. जेव्हा श्रील प्रभुपाद एक प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राममध्ये कोणीच आलं नाही प्रभुपादांच्या. त्या प्रोग्रामला ऑडियन्स किती होते? 0. एक पण ऑडियन्स नाही. प्रभुपादांचा प्रोग्राम, बरं, एक पण ऑडियन्स नव्हता. प्रभुपादांनी काय केलं? त्यांच्याकडे रेकॉर्डर होतं ना, ते रेकॉर्डर चालू केलं आणि 1 घंटा लेक्चर दिला. कोणीच नव्हतं समोर, फक्त रेकॉर्डर चालू केलं, तिथं बसले तर, आणि 1 घंटा लेक्चर दिलं. आणि ते लेक्चर नंतर भगवद्गीता इंट्रोडक्शन म्हणून पूर्ण प्रिंट झालं. आज आपण भगवद्गीतेचं जे इंट्रोडक्शन वाचतो ते प्रभुपादांनी लेक्चर दिलेलं आहे. समोर कोणीच नव्हते त्या लेक्चरमध्ये. आता किती जण लाभ घेत आहेत त्याचा? करोडो लोकांना त्याचा लाभ होत आहे. म्हणजे जी वाणी होती ती आध्यात्मिक वाणी आहे, त्याचा परिणाम नक्कीच होणार. तर म्हणून आपण भगवद्गीता शेअर करण्यासाठी जेवढं आपल्याला येते तेवढं तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे. यांनी पण तोच म्हणे, मैत्री ऋषी पण तेच म्हणतात, तथापि कीर्तयामि अंग यथामती यथा श्रुतम कीर्तिं हरे स्वाम सत्कर्तुम गिराम अन्याभिधासतीम. तर कोणी विचार करेल की अरे मला काही ज्ञान नाही आहे, मला माझ्यामध्ये अनुभव नाही आहे, माझ्यामध्ये तेवढी योग्यता नाही आहे, तर मी कसं सांगू? तर म्हणून मैत्रेय ऋषी म्हणतात की ते पण विचार करतात की माझ्यामध्ये योग्यता नाही आहे आणि भगवंताचे ते गुण तर अनंत आहेत, मी कसं याची स्तुती करू शकेल, मी कशी कथा करू शकेल? तर ते म्हणतात की तरी पण मी करेल, तरी पण मी देण्याचा प्रयत्न करेल. यथामती यथा श्रुतम. ठीक आहे, मला सगळं ज्ञान नाही आहे, पण मी काहीतरी ऐकलेलं आहे. मला एवढं तर माहिती आहे की भगवंत कोण आहे, तर मला एवढं तर माहिती आहे भगवद्गीता कोणाला सांगितलेली आहे. 2-4 श्लोकात तरी भाषांतर माहिती आहे. तर ते म्हणतात की यथामती यथा श्रुतम. जे काही मी ऐकलेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार, आणि कुठपर्यंत? यथामती, जेवढी माझी बुद्धी आणि जेवढं माझी समज आहे त्यानुसार. तर मग असं जर असेल तर मग कोणी पण करू शकेल ना, है ना? प्रत्येकाला काही असं मोठं पंडित होण्याची काही गरज नाही आहे भगवद्गीता शिकविण्यासाठी आणि भगवद्गीता सांगण्यासाठी. आता तर बऱ्याच जणांनी भगवद्गीतेचा कोर्स केला आणि जवळपास 1-1.5 महिन्यापासून थोडं का होईना भगवद्गीता कोर्सचं पुस्तक वाचत आहेत. तेवढं तर ज्ञान आहे आपल्याला. ठीक आहे, 1 चॅप्टर झाले आपले, 2 चॅप्टर झाले, तर 3 चॅप्टर झाले, तेवढं तर माहिती आहे. तर यथामती यथा श्रुतम. तर तेवढं ज्ञान आपण दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कीर्तिं हरेर स्वाम सत्कर्तुम गिराम अन्याभिधासती. नाहीतर आपली वाणी जी आहे ती व्यभिचारी म्हणलेलं आहे वाणी, जी भगवंताच्या स्तुतीसाठी वापरायला पाहिजे. तर एक भक्त, प्रभुपादांचे एक शिष्य होते आणि त्यांना कथा करण्यासाठी सांगितलं होतं भागवतम, पण सेवा असल्यामुळे त्यांनी कधीच तयारी नाही झाली. त्यांना एवढं नवीनच होते, त्यामुळे प्रभुत्व पण नव्हतं विषयांवर वगैरे. आणि प्रभुपाद कथा द्यायच्यात आधी, त्यांना खूप त्याची चिंता होती. तर त्यांनी काय केलं मग, प्रभुपादांचं लेक्चर आहे ना, प्रभुपादांचं लेक्चर टेप रेकॉर्डर लावलं आणि इयरफोन लावला कानामध्ये आणि डोळे बंद करून कथा चालू केली.
कृष्णा इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहे. 2 मिनिट थांबायचे तर आणि रिपीट करायचे तर सगळे फक्त म्हणे अरे वा, आजचा क्लास तर खूपच छान होता. पण त्यांनी सांगितलं की तो क्लास प्रबोधांचाच होता. ॲज इट इज त्यांनी रिपीट केला. यथामती यथाश्रुतम. मला काहीच नाही तर कमीत कमी जे काही आपण ऐकू है ना, कमीत कमी 1 घंटा थोडं अधिक ऐकलं, भगवद्गीतेचं काही श्रवण केलं आणि ते दुसऱ्याला सांगितलं. असं तर आपण करू शकतो. असं तर आपण करू शकतो. तर ते म्हणतात की जर आपण असं नाही केलं, आपली वाणी जर भगवंताची कथा करण्यासाठी नाही वापरली, आपण जर आपलं नाव घेण्यासाठी नाही वापरलं, तर वाणी काय झाली? एक व्यभिचारी झाली. कारण की जी भगवंताच्या सेवेसाठी वापरायला पाहिजे ती भौतिक गोष्टींच्या कार्यामध्ये लागली आपली. एकांत लाभम वचसो नुपुंसां सुश्लोक मौलेर गुणवाद माहू श्रुतेश्च विद्वद्भिरुपाकृतायां कथा सुदायाम उपसंप्रयोगम. तर मैत्रेय ऋषी म्हणतात एकांत लाभम वचसो नपुंसाम. जर सर्वात जास्त हायेस्ट गेन म्हणजे सर्वात मोठा लाभ काय आहे? तर वचसोन पुंसाम, वाणीचा सर्वात मोठा लाभ एकच आहे. सुश्लोक मोलेर गुणवाद माहू, भगवंताच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी भेटलेली संधी, हे सर्वात मोठा लाभ आहे. आणि कानासाठी सर्वात मोठा लाभ काय? कथा सुदायाम उपसंप्रयोग, आणि भगवंताच्या कथा सुनण्याची संधी. काही सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काही ना काही आपण बोलत आहोत आणि काही ना काही ऐकत आहोत. कधी कधी झोपल्यावर पण बोलतो है ना, झोपल्यावर पण बरगळतो आपण. तर 24 घंटा आपण काही ना काही बोलत आहोत, काही ना काही ऐकत आहोत. तर त्याला आपण थांबू शकत नाही. तर त्यामुळे त्याचा व्यभिचारी स्वभाव कधी आपण कशा प्रकारे भगवंताच्या सेवेमध्ये लावू, तर मग ते पतिव्रतासारखं होणार. भागवतम म्हणते की जे कोणी कान जे आहेत आपले भगवंताची कथा ऐकण्यासाठी वापरत नाहीत, ते कानाचे होल जे आहेत, कानातले छिद्र जे आहेत, ते सापाचं ते वारूळ जसं असते त्या वारुळातल्या छिद्रासारखे आहेत ना, मुंग्याचं वारूळ असते ना, त्या छिद्रासारखं आहे ते. बिले बतोरु क्रम विक्रमानिये न शृण्वतः कर्णपुटे नरस्य. जो कोणी मनुष्य जो कानानं भगवंताची कथा ऐकत नाही, त्याचे कानातले छिद्र जे आहेत ते मुंग्याच्या वारुळासारखे आहेत. आणि त्या वारुळामध्ये कोण जाते मग? साप है ना. तर कानामध्ये जर अमृतासारखी भगवंताची कथा ऐकली नाही आपण, तर मग सर्व विषारी वस्तू विषय वस्तूचं आपण श्रवण करू. जिव्हा सती दार दडके वसूत न चोपगायती उर्गाय गाथा. आणि जर आपण आपली वाणी जी आहे भगवंताचं नाम घेण्यासाठी आणि भगवंताची कथा करण्यासाठी नाही वापरली, तर ती वाणी जी आहे, आपली जिव्हा जी आहे ती बेडकासारखी आहे, ड्राव 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 करत राहते. आणि बेंडूक जो आहे जेवढ्या जोरात ओरडतो ड्राव ड्राव ड्राव, त्यानं काय होते? फक्त सापच आकर्षित होतात. तसंच आपण जी वाणी वापरतो जास्त बोलण्यासाठी, भौतिक गोष्टी आणि भौतिक शब्द, भौतिक गोष्टींसाठी, त्यानं काय होते? फक्त कालाचा अपव्यय येतो आणि आपण मृत्यूरूपी सापाला आपल्याकडे बोलवत असतो. तर म्हणून त्याचं खरं उपयोग जो आहे तो भगवंताच्या कथेचं श्रवण करण्यामध्ये आणि भगवंताचं कथन करण्यासाठी. अथवा अस्य पदांभोज मकरंदलिहां सताम किमन्नेर असद आलापेर आयुषो यद असद व्ययः
अथवा अस्य पदाम भोज मकरंद लिहाम सताम. भगवंताचे भक्त जे आहेत त्यांची तुलना मधमाशासारखी केलेली आहे. मधमाशी जे असतात हां, तर ते त्यांना कशामध्ये रुची असते? फुलांच्या मधामध्ये रुची असते. कधीच ते जिथं कचरा आहे, घाण आहे, तिथं जाणार नाहीत. एकदा मंदिरामध्ये फुलं आणण्याची सेवा असते. सकाळी असते, 4 वाजता, 4-4:30लाच दादर मार्केटमधून फुलं आणतो आम्ही. तर एकदा मी असंच फुलं आणण्यासाठी गेलो होतो आणि पूर्ण मार्केट जे फुलांनी भरलेलं आहे. आणि फुलं घेऊन टॅक्सीमध्ये टाकून निघणार होतो तर समोर तिथंच टॅक्सीमध्ये भरलं, टॅक्सीमध्ये बसलो आणि समोरची टॅक्सी जी आहे ती उभी होती, त्यामुळे जाता येत नव्हतं. समोरची टॅक्सी जो पण जाणार नाही तो पण कसं निघणार. तर त्या टॅक्सीमध्ये मागची जी डिकी होती ना, ती डिकी अशी थोडीशी बंद होती, पण पूर्ण बंद नाही झाली. काय आतमध्ये क्रेट होतं. क्रेट समजते, ते प्लास्टिकचं हे असते ना, हां, कॅरेट. हां, तर ते होतं आणि त्याचा कोना बाहेर राहिला होता, कारण ते पूर्ण आतमध्ये गेलं नाही. म्हणजे एवढाच कोना असेल, असं एवढाच कोना होता. आणि त्या टॅक्सीच्या मागे पूर्ण कावळ्यांचं झुंड वरून उडी मारत होतं. फक्त एकच कावळा तिथं बसू शकत होता. आणि तिथं होते ते माशांचं, छोटे छोटे मासे असतात ना, ते माशांची क्रेट होती. एकच कावळा त्याच्यात चोंच मारू शकत होता आणि सगळे एकमेकाशी भांडण करत होते आणि ते घेण्यासाठी. आणि हे कुठं चाललं होतं? फुलाच्या मार्केटमध्ये. आणि तिथं फुलंच होते सगळीकडं. एकच ती टॅक्सी होती, त्या टॅक्सीमध्ये पण एकच कोना होता जिथं ते मासोळ्या होत्या. आणि सगळ्या कावळ्यांचा थवा तिथं. पण तिथे एक पण मधमाशी नव्हती. मधमाशा कुठं होत्या? फुलांच्या हारांवर. प्रत्यक्षात आपण पाहू शकतो की कशा प्रकारे मधमाशीचं लक्षण आहे आणि कसं लक्षण कावळ्याचं आहे. तर म्हणून तुलना जी आहे भक्तांची मधमाशांची केलेली आहे. त्यांना मकरंद लिहाम, त्यांना भगवंताच्या चरण कमळातून येणारा जो रस आहे त्याच्यामध्ये रुची आहे. अजून भक्त जेव्हा कथा करतात तर ते त्या रसाचं जे पान केलेलं आहे, जसं मधमाशी जे आहे, मधमाशी आपल्या पोळ्यामध्ये काय करते तर मध साठवते. पण ते मध कसा साठवते? ते मधमाशी प्रत्येक फुलामध्ये जाते आणि त्या फुलामधून छोटंसं मकरंद घेते. ते मकरंद घेते आणि मकरंद नंतर पुन्हा मध याच्यामध्ये टाकते, पोळ्यामध्ये टाकते. म्हणजे मध हे त्याचं काय उच्चिष्ट आहे, मधमाशाचं उच्चिष्ट आहे मकरंद, मध. तसंच भगवंताच्या भक्तांच्या मुखातून निघणारी कथा जी आहे ते त्या मधमाशाच्या तसा मधासारखी आहे. कारण की भगवंताचे भक्त जे आहे ते वेगवेगळ्या फुलातून, भगवंताच्या चरणकमळातून मधाचा आस्वाद करतात, मकरंदाचा आस्वाद करतात आणि त्यांच्या मुखातून निघणारे जे उच्चिष्ट आहे ते त्या मधरूपी कथेनं निघते. म्हणून तर फुलामधलं मकरंद आपल्याला कधी कधी सरळ भेटत पण नाही, जाणवत पण नाही. पण पोळ्यामधील मध आपल्याला जाणवतो, पण त्याचा आपण आस्वादन पण करू शकतो. तसंच बऱ्याच वेळेस भगवंताच्या चरणकमळाची आपल्याला गोडी आणि आवड तेवढी नसणार, कारण त्याच्यामध्ये किती सुंदरता आहे आणि किती रुची आहे ते आपल्याला जाणवत नाही, जरी त्यामध्ये आहे. पण तेच जेव्हा भगवंताच्या भक्तांच्या मुखातून आपण ऐकतो तर मग आपल्याला त्याची गोडी कळते, है ना. फुलामधला मकरंद जो आहे त्याचं आपल्याला काहीच कळत नाही, ते दिसत पण नाही, चव पण येत नाही त्याची. पण तेच मधमाशांनी जेव्हा त्याला एकत्र केलं आणि पोळ्यामध्ये टाकल्यानंतर मग आपल्याला त्याची गोडी कळते आणि मग आपण समजू शकतो की अरे फुलामधला मकरंद जो आहे किती गोड असणार. तसंच भगवंताच्या चरण कमळाची तुलना केलेली आहे, ना. कमळामध्ये पण मकरंद आहे आणि गोडवा आहे, पण त्याचा आपल्याला आपण अनुभव होत नाही. पण तेच भगवंताच्या भक्तांकडून आपण जेव्हा श्रवण करू, कारण ते त्याचा गोडवा चाखतात आणि त्यांच्या कथेद्वारे तो आपल्याला प्राप्त होतो. किमन्नेर असद आलापेर आयुषो यद असद व्यय. म्हणून त्यांना बाकीच्या विषयांमध्ये बिलकुल रुची नाहीच. त्यांना फक्त काय होतं तर यत असद व्यय, आपला वेळ जो आहे तो फक्त खर्च होतो.
तर अशा भक्तांचा, महाभागवतांचा संघ जो आहे त्याला विदुरजी म्हणायचे की दुरापा दुरापा ही अल्पतपसा सेवा वैकुंठवत्मसू. अशा महाभक्ताचा संघ भेटणं खूपच दुर्मिळ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. तर मनुष्य जन्मच दुर्लभ आहे, पण या मनुष्य जन्मामध्ये पण वैकुंठ प्रिय दर्शन, भगवान श्रीकृष्णांना वैकुंठाच्या रस्त्यावर ज्यांना जायचं आहे, ज्यांना वैकुंठ प्रिय आहे, किंवा भगवंतांना जे लोक प्रिय आहेत, वैकुंठ प्रिय, जे भगवंतांना प्रिय असणारे भागवत जे आहेत भक्त, तर अशांचं दर्शन खूपच दुर्लभ आहे. तत्रापि दुर्लभम म्हणणे. देवानां शुद्ध सत्वानां ऋषीणां चामलात्मनां भक्तिर्मुकुंद चरणे न प्रायेणोपजायते. असं नाही की आपल्यालाच दुर्लभ आहे. ते म्हणतात की जे देव आहेत त्यांना पण दुर्लभ आहे, आणि जे ऋषी आहेत त्यांना पण दुर्लभ आहे. मुक्तानाम अपि सिद्धानाम नारायण परायणः सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीष्वपि महामुने. मुक्तानाम अपि सिद्धानाम, सिद्ध लोकांमध्ये आणि कोणी जीवनमुक्त पण असतील, ज्यांना मुक्ती पण प्राप्त झाली, अशा लोकांपैकी पण असाच कोणी दुर्मिळ असेल की जो भगवंताचा शुद्ध भक्त आहे, नारायण परायण, असा दुर्मिळ भक्ताचा सुदुर्लभ प्रशांतात्मा, अशा भक्ताचा संघ भेटणं खूपच दुर्लभ आहे. कोटीष्वपि महामुने, म्हणजे करोडो लोकांमध्ये, साधे लोक नाही, असे करोडो लोकांमध्ये कोणीतरी आध्यात्मिक मार्गावर येतो. अशा करोडो लोकांमध्ये कोणीतरी मुक्ती प्राप्त करतो, सिद्धी आणि मुक्ती प्राप्त करतो. अशा करोडो लोकांमध्ये ज्यांना मुक्ती भेटली, त्याच्यामध्ये पण एखादा कोणी जो असेल तो भगवंताचा शुद्ध भक्त बनतो. म्हणून त्यांचा संघ अतिशय दुर्मिळ आहे. आता कोण विचार करू शकते की हा संघ मग कसा भेटू शकतो? भगवत कृपेनं बस. आता पाश्चात्य देशामधले जे हिप्पी होते, किती चान्स होता की प्रभुपाद जे वृंदावनामध्ये वयाच्या 70व्या वर्षी जे राहणारे है ना, त्यांची भेट त्यांच्याशी होईल. काही चान्स होता का? जर तुम्ही 1960 मध्ये जर विचार केला असता, बघितलं असतं की प्रभुपाद तिथं आहेत, हिप्पी मुवमेंट तिथं आहेत, हिप्पीचे तरुण मुलं तिथं आहेत, काही चान्स होता का की त्यांची भेट प्रभुपादांशी होईल? काहीच नाही. राईट? किती दुर्मिळ आहे ते सांगा. आपण राधानाथ स्वामी महाराजांची चर्चा करत होतो काल, तर जेव्हा क्रॉस मैदान प्रोग्राम होता, 20,000 जण तिथं सभेमध्ये होते, आणि प्रभुपादांनी त्या 20,000 जणांमध्ये स्टेजवरून महाराजांना बघितलं आणि त्यांना स्टेजवर बोलिलं. तर दुर्मिळ आहे हा. तर हा संघ जो आहे, शास्त्रामध्ये बघू तर ध्रुव महाराजांनी असं ठरवलं नव्हतं की मी नारद मुनीला भेटायला चाललो. ध्रुव महाराजांनी ठरवलं मी आता जंगलात जाणार बस भगवंतांना बघण्यासाठी. जंगलामध्ये किती चान्स आहे नारद मुनी भेटायचा? जंगलात गेलो ना आपण नारद मुनी भेटले असं व्हायचं काही शक्यता आहे का? काही शक्यता नाही आहे. पण ध्रुव महाराज जंगलामध्ये जाण्यासाठी निघालेत आणि त्यांना नारद मुनीशी त्यांची भेट झाली. राईट? तर त्यामुळे हे जे भेट जी आहे, महाभागवतांची भेट, ती कशानं शक्य होते? भगवंताच्या महत् कृपेनं. तर भगवंताच्या कृपेनं आपल्या भक्तांचा संघ भेटतो, आणि भगवंताच्या भक्तांच्या संघानं आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला भगवंत भेटतात. जो कोणी सिन्सिअर असतो, जो कोणी आपल्या प्रामाणिक असतो, त्याची तीव्र इच्छा असते की आपण भगवंताला कसं प्राप्त करावं.
काही जण म्हणतात की अरे मला कसं कळावं की कोणता गुरु करावा, किंवा कसं कळावं की कोणत्या कोणत्या संस्थेला जोडावं, किंवा कोण कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे, कोण बरोबर सांगत आहे, सगळे आपापला प्रचार करत आहेत. तर अशा याच्यामध्ये जो कोणी प्रामाणिकरित्या तीव्रतेनं भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा करतो, तर परमात्मा त्याच्या हृदयातून त्यांना अशा प्रकारे मार्गदर्शन करतो आणि अशा योग्य व्यक्तीकडे त्यांना घेऊन जातो, जेणेकरून तो भगवंतांना प्राप्त करेल. आचार्य चैत्य वपुषा, बाहेरून अशा चैत्य म्हणजे भगवान परमात्मा रूपामध्ये, आणि बाहेर आचार्य. तर चैत्य गुरु परमात्मा व्यक्तीला मार्ग दाखवितो आचार्यांकडे जाण्याचा, आणि आचार्य मार्ग दाखवितात भगवंताकडे जाण्याचा. असं एकमेकांच्या सहाय्यानं प्रत्येक व्यक्तीचा उद्धार होतो. परीक्षित महाराजांना जेव्हा शाप भेटला की 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे, तक्षक येऊन चावणार आहे, ते गंगेच्या काठी जाऊन बसले. तर आता किती शक्यता होती की त्यांची भेट शुकदेव गोस्वामींशी होणार. काही शुकदेव गोस्वामी कोणालाच त्यांचा पत्ता माहीत नाहीत ना, त्यांचा आश्रम होता ना, त्यांचा कोणता ॲड्रेस होता, है ना, कोणालाच माहिती नाही की ते कुठं असणार. अव्यक्त गती, राईट. पण बराबर त्याच क्षणी ते तिथं आले. तर राईट. वैकुंठ साधका पंथा सत्युगोप्यो हि वर्तते, तस्य उपदेशता पुरुष प्रायो भाग्येन लभ्यते. वैकुंठ साधका पंथा, जो मार्ग वैकुंठाला घेऊन जातो आपल्याला, तो मार्ग कसा आहे, खूपच गोप्य आहे, म्हणजे गूढ आहे, एवढा ओपन नाही आहे. तर म्हणून त्या मार्गावर घेऊन जाणारा तस्य उपदेशता पुरुष, त्या मार्गाचा उपदेश करणारा पुरुष जो आहे, व्यक्ती जो आहे, प्रायो भाग्येन लभ्यते, तो खूप मोठ्या भाग्यानं आपल्याला प्राप्त होतो. तर म्हणून परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामीचा जो संघ भेटला, तो एक महत् भाग्य होतं त्यांचं. ते म्हणतात परीक्षित महाराज, अपि मे भगवान प्रीत कृष्ण पांडु सुत प्रिय पैत्री स्वस्येय प्रीत्यर्थम तद्गोत्रास्यत बांधव. परीक्षित महाराज विचार करायले की अरे शुकदेव गोस्वामीचा कसा संघ भेटला, आले कसे शुकदेव गोस्वामी इथं. तर मग ते विचारतात की नक्कीच भगवान श्रीकृष्णांनी माझ्यावर कृपा केली, त्याच्यामुळेच मला शुकदेव गोस्वामीचा संघ भेटला. तर मग ते विचार करतात की भगवंतांनी माझ्यावर एवढी कृपा कशी केली. तर कशामुळे केली म्हणतात, कारण की मी कोणाचा हे आहे, वंशज आहे, मी पांडवांचा वंशज आहे, आणि पांडवांनी भगवंताची खूप सेवा केली होती, आणि भगवंतांना पांडव खूपच प्रिय होते, आणि समूह माझा त्यांच्याशी संपर्क आहे, त्यांचा कनेक्शन आहे, म्हणून भगवंतांनी माझ्या कृपा केली. तर आपला पण असाच भाव असायला पाहिजे की आपण काही पण आपलं भगवंताची कृपा जेव्हा आपण पाहू, तर आपला संबंध गुरुशी आहे, प्रभुपादांशी आहे, त्या संबंधामुळे भगवंत आपल्याला लक्षात घेतात, है ना. परीक्षित महाराज ते म्हणतात की अन्यथा ते अव्यक्त गतेर दर्शनम न कथम नृणाम नितराम म्रियमानानाम संसिद्धस्य वनीयस. तर ते म्हणतात की जर भगवंताची कृपा नसती, त्यांनी पांडवांच्या भक्तीवर आणि सेवेवर संतुष्ट नसते, तर अव्यक्त गतेर, शुकदेव गोस्वामी ज्यांचं माहीतच नाही की त्यांचं ते कुठं आहेत आणि कुठं जातात, त्यांचं दर्शन कसं शक्य होतं, आणि ते पण कोणाला, मृत्यूच्या क्षणी, जेव्हा मी आता मरणासन्न स्थितीमध्ये आहे. अथान घांग्रेस्तव कीर्ती तीर्थयो अंतर्बहि स्नान विधूत पापमनाम भूतेषु अनुक्रोश सुसत्वशीलिनाम
स्यात् संगमो अनुग्रह एष नस्तव. तर रुद्रगीत मध्ये 4थ्या स्कंदामध्ये वर्णन येते की अथा अनघ अंघ्रे स्तव कीर्ती तीर्थयो. अनघ अंघ्रे भगवंताचे चरण कमळ जे सर्व पापाचा नाश करतात, त्यांची कीर्ती जी आहे ते खरंच तीर्थ आहे. भगवंताची कीर्ती जी आहे, भगवंताचा गुण आहे तेच तीर्थ आहे. आणि त्याच्यामध्ये आपले पाप जे आहे ते नष्ट होतात आणि व्यक्ती काय होतो, अंतर्बही आत आणि बाहेर पवित्र होतो. सुसत्वशीली नाम स्यात् संगमो अनुग्रह एष नस्तव. अशा महान भक्तांचा संगम झाला, संग भेटला तर म्हणून आपण समजायला पाहिजे भगवंताची खरी आपल्या कृपा झाली. म्हणजे इथून एवढं कळायला पाहिजे की भगवंताची कृपा म्हणजे काय. नाहीतर आपल्याला वाटते काहीतरी लाभ झाला तर आपल्याला भगवंताची कृपा झाली है ना. काही नोकरी भेटली, लग्न झालं, काहीतरी भौतिक गोष्टीचा लाभ झाला तर आपल्याला वाटतं की भगवंताची कृपा झाली. काही बिमारी कमी झाली तर आपल्याला वाटते भगवंताची कृपा झाली है ना. काही अर्थ धनप्राप्ती झाली तर वाटते आपल्याला भगवंताची कृपा झाली. पण इथं वारंवार आपण बघत आहोत की भगवंताची खरी कृपा काय आहे. तर भगवंताची खरी कृपा म्हणजे भगवंताच्या अशा शुद्ध भक्तांचा संग भेटणं. भूतेषु अनुक्रोश सुसत्वशीली नाम. त्यांचं लक्षण काय आहे तर असे भक्त जे असतात त्यांच्या मनामध्ये हमेशा सगळ्याच भौतिक जीवांबद्दल त्यांच्या मनामध्ये करुणा असते, दया असते. हमेशा त्यांच्या मनात विचार असतो की कसं आपण त्यांना सहाय्य करू, कशा प्रकारे आपण त्यांना भगवंताचा उपदेश देऊ, कसं त्यांना आपण मदत करू की ते वापस भगवतधामी येतील. स्यात् संगमो अनुग्रह एष. तो भगवंताचा खरा अनुग्रह आहे. भवापवर्गो भ्रमतो यदा भवेद जनस्य तर्हि अच्युत सत्समागमः. सत्संगमो यर्हि तदैव सद्गतो परावरेशे त्वयि जायते मती. तर मुचकुंद महाराज म्हणतात की कधी भगवंताप्रती आपलं प्रेम उत्पन्न होते. परावरेशे त्वयि जायते मती. भगवंतावर आपलं प्रेम कधी निर्माण होते. ते म्हणतात ते प्रेम कधी निर्माण होते. सत्संगमो यर्हि. ज्यावेळेस आपल्याला भगवंताच्या प्रेमी भक्ताचा संग होतो त्यावेळेसच आपल्याला भगवंताप्रती प्रेम उत्पन्न होते. तर तदैव हि सद्गुरू. आणि तो संग कधी भेटतो तर ते म्हणतात संग कधी भेटतो. भव अपवर्गो भ्रमतो यदा भवेत. ज्या वेळेस व्यक्ती जो आहे भौतिक चक्रातून बाहेर निघतो त्यावेळेस त्याला भगवंताच्या भक्तांचा संग भेटतो. तर आचार्य याच्या कॉमेंट्रीमध्ये सांगतात, टीकेमध्ये सांगतात की भौतिक संसारातून मुक्त झाल्यानंतर त्याला भगवंताच्या भक्ताचा संग भेटतो आणि मग त्याला भक्ती भेटते, भगवंत भेटतात. पण ते एवढ्या फास्ट होते म्हणून त्यांनी सिक्वेन्स उलटी सांगितली. खरं तर भक्तांचा संग आधी होतो आणि मग तो संसारातून बाहेर होतो. असं नाही की आधी सगळं सुटलं नंतर म्हणतो की आता मी भक्ताचा संग करू, असं कधी होत नाही. आधी भगवंताच्या भक्तांचा संग भेटतो, मग त्याच्या मनात इच्छा येते की अरे या भौतिक गोष्टीमध्ये, भौतिक जीवनामध्ये काही राहिलेलं नाहीये, मग त्याला भगवंताप्रती रुची आहे. पण ते एवढ्या लवकर होऊन जाते की असं वाटते की जणू काय पहिले सुटका झाली याची आणि नंतर भगवंताच्या भक्तांचा संग घेतला. किम स्वल्प तपसाम नाम अर्चाम दिवेक चक्षुषाम दर्शनम स्पर्शनम प्रश्न प्रावपादार्चनादिकम ते मय्यपेताखिल चापलेर्भके दान्ते दृढक्रीडनकेऽनुवर्तिनी चक्रु कृपां यद्यपि तुल्यदर्शना शुश्रूषमाने मुनयोल्पभाषिणी.
तर नारद मुनी जेव्हा छोटे मुलगा होते मागच्या जन्मामध्ये, आधीच्या जन्मामध्ये, हां, दासीपुत्र होते, तर त्यावेळेस त्यांना भगवंताच्या महान भक्तांचा संघ भेटला. चतुर्मासामध्ये तिथे भक्ती वेदांतच आले होते. 4 महिने तिथे थांबले. त्यावेळेस त्यांची आई आणि आणि त्यांनी त्यांची सेवा केली. तर त्यावेळेस ते म्हणतात की जनरली तर भक्त जे आहेत ते सर्वांवर कृपा करण्यासाठी तयार असतात, पण त्यांनी माझ्यावर विशेष केली. कारण की काय होते, ते दानते म्हणजे स्वतःवर नियंत्रण होतं त्यांचं. त्यांना सेवा करण्याची इच्छा होती आणि त्यांच्यामध्ये त्याचे गुण बघून त्यांनी त्यांच्यावर कृपा केली. एक योग्य पात्र. काही भगवंताचा संग तर सर्वांना देण्यासाठी ते उत्सुक आहेत, ते रेडी आहेत, पण आपल्याला पण ते लाभ घेण्याची आणि त्याचं सेवा करण्याची इच्छा असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पण क्वालिफाय व्हायला पाहिजे, आपण पण प्रयत्न करायला पाहिजे. एतद् एव हि सत्शिष्ये कर्तव्यं गुरुनिष्कृतं यद्वै विशुद्ध भावेन सर्वार्थात्मार्पणं गुरो. तर सांदीपनी ऋषी कृष्णांना सांगत आहेत, कृष्ण आणि सुदामाला सांगत आहेत की अशा प्रकारे सर्व शिष्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या गुरूंना सर्व प्रकारे समर्पण करायला पाहिजे. तुष्टोऽहं भो द्विजश्रेष्ठा सत्यासन्तु मनोरथा छन्दांसि ययातयामानि भवन्ति ह्यपरत्र च. तर सांदीपनी मुनी आशीर्वाद देतात त्यांची सेवा पाहून, की म्हणतात की तुमचे अशा प्रकारे सेवा करायला पाहिजे पहिली गोष्ट सर्व शिष्यांनी, आणि म्हणतात की तुमचे सगळे मनोरथ पूर्ण हो. तर शिष्याचं सक्सेस जे आहे ते स्वतःच्या हिच्यावर नसते, तर आशीर्वादावर असते. गुरूंचं संतुष्टी हेच शिष्यांचं खरं लक्ष आहे, तेच सक्सेस आहे. आणि जेव्हा गुरुज आपल्यापासून संतुष्ट असतात तर त्या संतुष्टीपासून जो आशीर्वाद भेटतो त्याच्यानंतर मग त्याच्यातून बाकी सक्सेस वगैरे जे आहे बाहेरचं ते दुसरं आणि दुय्यम आहे ते. तर जेव्हा आपण अशा प्रकारे महान भगवंतांची सेवा करतो तर तो संघ जो आहे तर त्या संघामध्ये आपलं शुद्धीकरण होते. त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं, येषां संस्मरणात् पुंसां सद्दशुद्धन्ति वैग्रहा किं पुनर्दर्शनस्पर्श पादशोचासनादिभिः. परीक्षित महाराज म्हणतात की शुकदेव गोस्वामींचं नुसतं स्मरण केलं तरी आपण शुद्ध होऊन जातो. एका श्लोकामध्ये सांगितलं की शुकदेव गोस्वामी जेव्हा वेगवेगळ्या घरामध्ये जातात आणि जस्ट दूध मागतात है ना, भिक्षा मागण्यासाठी, तर त्या छोट्याशा काळामध्ये त्या घर जो आहे त्याचं घराचं परिवर्तन होऊन जाते आणि ते गृहस्थ जे आहे त्याचा आश्रम बनून जातो. तेवढ्याशा संघानं एवढे महान भक्तांची शक्ती आहे. आपली जरी पात्रता नसेल तर त्यांचा संघ आणि सेवा हीच आपली खरी पात्रता आहे. आता सूत गोस्वामी जे आहे, सूत गोस्वामी म्हणतात की माझा जन्म तो आहे विलोम जाता. सूत गोस्वामी ब्राह्मण नव्हते, जे पहिले वक्ता आहेत, दुसरे वक्ता जे आहेत सूत गोस्वामींनी नैमिषारण्यामध्ये सांगितलं, तर ते जन्मानं ब्राह्मण नव्हते. त्यांनी वेदांचा पण अभ्यास नाही केला होता. पण ते 88,000 जे ऋषीमुनी आले होते त्यांना सूत गोस्वामींनी कथा सांगितली. ते बाकी सगळे ब्राह्मण पण होते, वेदाचे ज्ञाते पण होते, पण त्यांनी सूत गोस्वामीच्या चरणाजवळ बसून भागवताचं श्रवण केलं. तर एवढं गुण कुठून आलं मग सूत गोस्वामींना? तर सूत गोस्वामी तेच म्हणतात, सूत उवाच अहो वयं जन्मभृतोऽद्यः स्मः वृद्धा न वृत्त्यापि विलोम जाता
दोष्कल्यमाधिं विदनोति शीघ्रं महत्तमानाम अभिधान योग. ते म्हणतात की माझा जन्म जो आहे तो जन्म तर थोडा नीच होता, पण तो जन्माचा जो दोष होता, दोषकल्यमाधिम, तो दोष जो आहे तो नष्ट झाला. जन्माचा दोष नष्ट झाला. कशामुळे? महत्तमानाम अभिधान योग. कारण की आम्ही महान भागवतांचं, शुकदेव गोस्वामींच्या कडून भागवताचं श्रवण केलं, बस त्या एका गुणामुळे. तर प्रभुपाद जेव्हा भारतामध्ये आले होते तर त्यांचे शिष्य जे आहे सगळे पाश्चात्य. तर कोणतं वर्णन, कोणती जाती आणि कोणता आश्रम, काही आश्रम तर प्रभुपादांनी स्पष्ट केली, तर पण वर्णन जाती तर त्यांच्या आधी काहीच कळायचं प्रश्नच नव्हता. तर भारतामध्ये आल्यानंतर वृंदावनामध्ये सगळे भक्त वेगळ्या मंदिराचं दर्शनाला गेले. तर एका मंदिरामध्ये तिथले पुजारी त्यांना म्हणे की छान करता तुम्ही भक्ती, पाश्चात्य देशातले सगळे तरुण छान करता, अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर भक्ती करा आणि त्यानंतर मग जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही जन्म घेणार वृंदावनामध्ये, हां चांगलं, आणि मग तुम्ही तिथून मग तुम्ही भगवतधामी जाणार, ब्राह्मण याच्यामध्ये जन्म घेणार असं. तर त्यांना वाटलं की खूप स्तुती केली. त्यांना कळालं पण नाही यांनी काय म्हणलं. तर ते गेले प्रभुपादांना सांगितलं की असे तिथले पुजारी म्हणले. तर प्रभुपाद म्हणे की तुम्ही जा आता वापस आणि त्यांना सांगा की तू आयुष्यभर पूजा कर भगवंताची इथं राहून, आणि पुढचा जन्म तुला अमेरिकेमध्ये हिप्पी होऊन भेटेल. आणि तिथं मग आमचे भक्त येतील आणि मग तुला भक्ती भेटेल आणि मग भगवंतामी जा सर. तर खरं तर हिप्पी कोणता असा मोठा जन्म नाही आहे, असा काही उच्च जन्म नाही आहे तो. अरे पण तेच भगवंताचे भक्त बंद झाल्यानंतर, प्रभुपादाचा संग लाभल्यानंतर ते संन्यासी झाले. तर आणि सगळे उच्च कोटीचे ब्राह्मण म्हणा, वैष्णव म्हणा, त्यांना पण ते पूज्य झाले. तर कशामुळं? तर प्रभुपादांचा संग. बस. सानिध्याते महायोगीन पातकानी महन्त्यपि सद्यो नश्यन्ति वैपुंसाम विष्णू इव सुरेतरः. तर त्यांच्या सानिध्यानंच सर्व पाप नष्ट होतात आणि आपल्याला त्या भगवंताचं भक्ती आणि प्रेम भेटते. एतावान एव यजताम इह निःश्रेयसोदयः भगवती अचलो भावो यद भागवत संगतः. तर अशा प्रकारे आपल्याला भगवंताच्या संगानच भगवती अचलो भाव, म्हणजे भगवान श्रीकृष्णावर निष्ठारूपी किंवा असा भाव, असं प्रेम जे कधीच हे होत नाही, अचल, अचल म्हणजे कधीच ते डळमळत नाही, असं प्रेम जे आहे आपल्याला भागवत संगतः, भगवंताच्या संगातून आपल्याला प्राप्त होते, भगवंताच्या भक्तांच्या संगातून प्राप्त होते. सर्वे वेदाश यज्ञाश्च तपोदानानि चानगः जीवाभयप्रदानस्य न कुर्वीरन् कलामपि. भागवतामध्ये आपले वेगवेगळे अनर्थ त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी एक रिकमेंडेशन दिलं आहे. संकल्पात जयेत काम, म्हणजे काम वासनेवर जर जय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला संकल्प शक्तीनं, आपल्या दृढ इच्छेनं आपण त्याच्यावर जय प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे लोभ कसा विजय पाहायचा, कशा प्रकारे रागावर विजय पाहायचा, अशा पूर्ण लिस्ट दिली. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे ते महत्वाचं आहे. ते त्याच्यानंतर म्हणे की रजस्तमश्च सत्वेन सत्वं चोपशमेन च एतत् सर्वं गुरोर्भक्त्या पुरुषो यंजसा जयेत. तर म्हणतात की सगळे अनर्थ जे आहेत ते मात्र गुरुच्या सेवेनं, भगवंताच्या महान भक्तांच्या सेवेनं अंजसा जयेत, एकदम सहजरित्या आपण त्याच्यावर विजय पाहू शकतो.
किराट हुनांद्र पुलिंद पुलकशा आभीर शुंभा यवनाखसादया यन्ने च पापा यदपाश्रयाश्रया शुद्ध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः. तर हे किराट, हुन, आंध्र, पुलिंद, पुलकश, आभीर, शुंभ आणि यवन हे सगळे जे आहेत वर्णाश्रमच्या बाहेरचे आहेत. पण असे लोक पण भगवंताचे चांगले भक्त बनू शकतात आणि त्यांचा उद्धार होऊ शकतो. कधी? यद अपाश्रयाश्रया. ज्या व्यक्तीनं भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाचा आश्रय घेतलेला आहे अशा व्यक्तीचा त्यांनी आश्रय घेतला तर, म्हणजे भगवंताच्या भक्तांचा जर आपण आश्रय घेतला तर आपला जन्म कसा पण असो, आपले गुण कसे पण असो, आपले किती पतित हवं आपण आणि किती प्रॉब्लेम्स आहेत त्याचा काही प्रश्न पडत नाही. पण कोणाचा आपल्याला आश्रय घेणं आहे? भगवंताच्या महान भक्तांचा. ते वै विदंती अतितरंती च देव मायाम श्री शूद्र होऊन शबरा अपि पाप जीवा यदि अद्भुत क्रम परायणशील शिक्षा तिर्यक जना अपि किमुतु श्रद्धारणाये. ते म्हणतात तिर्यक जना अपि यदि अद्भुत क्रम परायणशील शिक्षा. अद्भुत क्रम म्हणजे उरुक्रम म्हणजे वामनदेव किंवा भगवान श्रीकृष्ण, त्यांचे कार्य जे आहेत ते एकदम अद्भुत आहेत. अशा भगवान श्रीकृष्णांचा, अशा भगवान श्रीकृष्णा जो परायण आहे अशा भक्तांचा शील शिक्षा, त्यांचं शिकवण, त्यांचं कॅरेक्टर जसं आहे त्याची जर शिकवण त्यांनी घेतली तर तिर्यक जनाबी म्हणजे प्राणी पण त्यांचा पण उद्धार होऊ शकतो. जर प्राण्यांनी जर भगवंताच्या भक्तांचं ऐकलं तर बस. काही प्राणी ऐकतात ना, पोपट ऐकतो, पोपटाला म्हणलं तर पोपट म्हणतो राम राम, म्हणलं तर पोपट पण राम राम म्हणतो आणि त्याला लाभ होतो त्याचा. काही त्याचा अपराध काहीच नाही आहे, काहीच त्याच्या मनात तर काही हे नाही आहे, त्यांना पण उद्धार होतो. घरात कुत्रा असतो, तो प्रसाद खातो, चपाती खातो, हे खातो, प्रसाद लाभतो त्याला. राईट. चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलं आपण जेव्हा कीर्तन किंवा करतो तेव्हा झाडं वगैरे आहेत, जीव जंतू आहेत, त्यांना पण लाभ होतो. राईट. तिर्यक जना अपि, तर प्राणी पण जर भगवंताच्या भक्तांच्या संघामध्ये आले, त्यांचा सहवास घेतला तर त्यांचा पण उद्धार होतो. राईट. तर म्हणून आपण या संघाला कधीच हलक्यामध्ये घ्यायला नाही पाहिजे किंवा कधीच आपण त्याला दुर्लक्षित करायला नाही पाहिजे. कधी कधी वाटते की आपल्याला चालू आहे ना. भगवंताच्या महान भक्ताचा संघ भगवंताच्या महात्कृपेने भेटतो आणि खूप दुर्मिळ आहे. तर म्हणून आपण त्याला त्या दृष्टीने बघायला पाहिजे. आणि सगळ्या महान भक्तांची तीच प्रार्थना आहे. भक्तिं मोहो प्रभतां त्वयि मे प्रसंगो भूयाद अनंत महताम अमलाशयानाम एनांजसोल्बन उर्व्यसनं भवाब्धिं निश्चे भवद्गुणकथामृतपानमत्त. जेव्हा भगवंतांनी ध्रुव महाराजांना दर्शन दिलं त्यावेळेस भगवंतांना ते म्हणतात की मला तुमच्या महान भक्तांचा संघ द्या. प्रल्हाद महाराजांना जेव्हा नरसिंह भगवंतांनी दर्शन दिलं त्यावेळेस ते म्हणतात की मला नारद मुनींची सेवा द्या आणि त्यांचा संघ द्या. भगवंत साक्षात समोर येतं पण तरी पण ते महान भक्तांचा संघ मागत आहेत. कारण की ते म्हणतात की त्यांच्या संघामध्येच मी ऍक्च्युली तुमचं गुणगान करू शकतो, तुमचं महत्त्व समजू शकतो. तर आपण पण आपल्या जीवनात हे महत्त्व समजायला पाहिजे आणि त्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. जर आपल्याला त्याचं महत्त्व माहीत असेल तर आपण त्याला प्रायोरिटी देऊ. आणि जेव्हा आपण भगवद्गीता हे प्रभुपादांचा डायरेक्ट सहवास आहे. काही भगवद्गीता प्रभुपाद म्हणे की प्रत्येक शब्दामध्ये प्रभुपादांची वाणी आहे. असं नाही की प्रभुपादांनी असे लिहून पुस्तकं केले होते, त्यांची वाणी आहे. आणि ते म्हणतात की मला जे काही द्यायचं होतं ते माझ्या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. म्हणजे प्रभुपादांचे पुस्तक हे प्रभुपादांचं डायरेक्ट असोसिएशन आहे, डायरेक्ट सहवास आहे.
प्रभुपाद जर आपल्याला आज भेटले तर काही सांगायची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी आधीच पुस्तकात सांगून ठेवलेलं आहे. आधीच पुस्तकात सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रभुपादांपासून आपल्याला काय अपेक्षा आहे, काय ऐकायचं असेल ते सर्व पुस्तकामध्ये प्रभुपादांनी देऊन ठेवलेलं आहे. तर मग आपण जेव्हा प्रभुपादांचे हे पुस्तकं दुसऱ्यांना देतो तर आपण त्यांना प्रभुपादांचा संघ देतो. काल वृंदावन प्रभू आले होते. त्यांना आज मी सकाळी विचारलं की अरे मुंबई राहिलं चौपाटी तिथं, आणि मुंबईमधून प्रचाराला चालू करायचं तर पुण्याला चालू करेल पहिले प्रचार, कोणी अजून कोणत्या शहरात चालू करेल ना मुंबईचे पासून. ते बेळगाव कुठं राहिलं कोपऱ्यामध्ये? बेळगाव कोणी विचार पण करते का? चौपाटीवरून बेळगावमध्ये कसा प्रचार झाला म्हणलं. बेळगावमध्ये एवढं छान आता मंदिर पण आहे, छान मोठं कॉंग्रिगेशन पण आहे, पण बेळगावमध्ये कुठून प्रचार चालू केला? चौपाटीमधून जेव्हा आधीच आपलं छोटंसं मंदिर होतं, असं पण नाही की मोठं मंदिर होतं, आधी छोटंसं मंदिर, आणि त्या छोट्या मंदिरानं प्रचार चालू केला कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये. महाराष्ट्राच्या पण बाहेर, कर्नाटकच्या तिथं. तर काय झालं होतं, तर जुहूचे प्रभुपादांचे काही शिष्य बस पार्टी घेऊन बेळगावला गेले होते, आणि त्यावेळेस त्यांनी भगवद्गीता प्रभूजींना दिली होती, वृंदावन प्रभूंना, अजून काही भक्तांना तिथं. आणि ते नंतर मग भक्तांच्या संपर्कामध्ये आले, तर ते भक्तांच्या संपर्कामध्ये आले तर, आणि त्यांचा संपर्क आल्यामुळे ते जेव्हा गावी गेले तर तेव्हा तिथं गावामध्ये त्यांनी काही प्रोग्राम अरेंज केला, आणि अशा प्रकारे चौपाटी आणि बेळगावचा संबंध जोडला. आणि तिथं मग एवढा प्रचार व्हायला की आज तिथं सुंदर मंदिर आहे, एका छोट्या भगवद्गीतेच्या बस पार्टीपासून चालू झालं. असं काही प्लॅन नव्हता की इथून चौपाटीहून बेळगावमध्ये प्रचाराला जायचं आणि तिथं काही मंदिर बनवायचं वगैरे, असं काही प्लॅन नव्हतं. तर म्हणून काही प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये प्रभुपादांचं सहवास आहे. हजारो लोक प्रभुपादांची भगवद्गीता वाचून भक्त बनलेले आहेत, त्यामधून भक्ताच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. तर आपण पण या महिन्यामध्ये ह्यात देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपल्यासोबत आज वरदराज प्रभू आहेत. वरदराज प्रभू मागच्या 13 वर्षांपासून त्यांनी हे भगवद्गीता देण्याचं कार्य जे आहे ते खूपच उत्कृष्टरित्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आणि त्यांचा विचार असा आहे की भगवद्गीता जी आहे मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे. काही मुलं जे असतात ते एक तर वाचन पण करतात, आणि एक योग्य काळ आहे ज्याच्यामध्ये भगवद्गीता पोहोचायला पाहिजे. तर आधी जो भगवद्गीता वितरण व्हायची, भगवद्गीता पण वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे वितरण झालेलं आहे. जेव्हा प्रभुपाद वेळेस सगळे शिष्य एअरपोर्टला जायचे तर आणि तिथं पुस्तक वितरण करायचे. पण नंतर परिस्थिती बदलली, नंतर एअरपोर्ट प्लेन हायजॅक व्हायला लागले, बॉम्बस्फोट व्हायला लागले, हजार गोष्टी व्हायला लागल्या, एअरपोर्टची सिक्युरिटी टाईट झाली. आजकाल एअरपोर्टमध्ये जायचं म्हणलं तरी शक्य नाही आहे दुसरं कोणाला, पण त्यावेळेस तसं नव्हतं. रेल्वे स्टेशन सारखं होतं, तिथलं कोणी पण जाऊ शकत होतं. तर मग एअरपोर्टचं बंद झालं. नंतर मग इथं भारतामध्ये आपण रेल्वे स्टेशनवर करत होतो, सगळ्या रेल्वे स्टेशनवर, तिथून CST पासून ते विरारपर्यंत सगळ्या रेल्वे स्टेशनवर आपले पुस्तकाचं नाही. नंतर रेल्वे स्टेशनचं पण टाईट झालं. त्यानंतर बस पार्टीला जायचं तर आम्ही 1 to 1 गावांमध्ये पूर्ण पुस्तक वितरण करायचं. एका बस घेऊन जायची आणि एका गावामध्ये जाऊन तिथं हे करायचं. तिथं करताना पण सकाळी मार्केटमध्ये जायचं, संध्याकाळी मार्केटमध्ये जायचं, आणि दिवसभर शाळांमध्ये पुस्तक वितरण करायचं. तर शाळामध्ये गेलं तर काय प्रॉब्लेम असते, मुलांकडे पैसाच नसतो. तर मग त्यावेळेस शिक्षक असायचे, तर शिक्षकांना सांगायचं, शिक्षक घ्यायची पुस्तकं पुढच्या शाळेत, असं करत असायचं. पण नंतर मग हे गीता, नंतर चौपाटीमध्ये GCL चालू केलं, गीता चॅम्पियन लीग. तर त्यामध्ये काय परीक्षा ठेवली, तर भगवद्गीतेच्या 6 अध्यायाचा अभ्यास करायचा आणि त्याच्यावर परीक्षा द्यायची. त्याच्यात खूप चांगला रिस्पॉन्स आला. ते एज्युकेशन मॉडेल होतं. नंतर त्याच्यामध्ये 6 महिन्याचा जवळपास अभ्यासाचा कालावधी असायचा, 6 चॅप्टर होते, प्रॉपर स्टडी होता तो अभ्यास. नंतर वरदराज प्रभू आणि पुण्याच्या भक्तांनी त्याच मॉडेलला अशा प्रकारे केलं की ज्याच्यात पुस्तक वितरण पण होते आणि
मुलांचे एक्झाम पण होते. त्यांनी त्या GCL ला एक छोटंसं वर्कबुक केलं आणि सोपं केलं त्याला उत्तर देणं, त्याच्यातून शिकणं. पूर्ण भगवद्गीता वाचायची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त ते चॅप्टर तेवढा श्लोक वाचायचा एकच त्या प्रश्नाच्या पुढचा. अशा प्रकारे सुंदर त्याचं डिझाईन केलं आणि मग जे सुंदर बक्षिसं ठेवले तर, आणि ते पुस्तकाचं वितरण ते हजारांमध्ये चालू झालं. जवळपास आता पूर्ण 1 महिन्यामध्ये किती 60-70 हजार होते, 1.5 लाख, डबल. तर 1 महिन्यामध्ये 1.5 लाखापर्यंत पुस्तक वितरण होते. तर आणि असं एक नाही, 13 वर्षापासून अविरतपणे करत आहेत. तर प्रभूजींना विनंती करतो थोडंसं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद अरविंद माधव प्रभूंचा. खूप छान प्रकारे भगवंतांच्या भक्तीच्या आणि भक्तांच्या संघाचं महत्त्व एवढ्या सगळ्या विशेष लोकांनी प्रभूजींनी समजावून दाखवलं. त्याच्याबद्दल 15 दिवसापासून मी बाहेर फिरत असल्यामुळे मी क्लासच ऐकू शकलो नाही. आज एकदम छान वाटलं प्रभूजींचा क्लास ऐकून, ते पण मराठीमध्ये. आमच्या पुण्याला मराठीमध्ये क्लास ऐकायला मिळत. आणि प्रभूजींनी जेव्हापासून नांदेडची जिम्मेदारी सांभाळलेली आहे, प्रोग्राम खूप मोठा झालेला आहे एकदम. मी बऱ्याचदा आलो प्रोग्रामला आत्तापर्यंत, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून आलेलो आहे. आता खूप छान प्रोग्राम झालेला आहे, तुम्हाला छान जागा मिळालेली आहे. तर विशेष धन्यवाद प्रभूजींचे. प्रभूजींनी मला पुस्तक वितरणाबद्दल, ग्रंथ वितरणाबद्दल बोलायला सांगितलेलं आहे 5-10 मिनिट. तर आत्ता तुम्ही रिसेंटली बघितलं असेल, एक व्हॉट्सॲपवर पोस्ट फॉरवर्ड होता वारंवार. तर त्याच्यामध्ये ते होते, ते पत्र होतं एक नरोत्तमदास ठाकूरांनी लिहिलेलं रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी यांना वृंदावनमध्ये. तर ते पत्र आहे, ते त्याचं इंग्लिश भाषांतर करून सगळीकडे फिरतंय ते पत्र. तर त्याच्यामध्ये नरोत्तमदास ठाकूरांनी लिहिलेलं आहे. तर आपण इथे सगळ्या मंदिरांमध्ये करतो आपण, की सकाळी दर्शन उघडल्यानंतर भगवंतांसमोर वाचून दाखवलं जातं की या भक्तांनी एवढे पुस्तक वितरण केले, या भक्तांनी एवढे पुस्तक वितरण केले. तर नरोत्तमदास ठाकूर पत्र लिहित आहेत जीव गोस्वामींना, आणि ते पत्रामध्ये लिहिलेलं आहे, ते खाली लिहिलं आहे श्रीनिवास आचार्य यांनी किती पुस्तकं वितरण केले. त्यात लिहिलेलं आहे श्रीमद भागवतम 1 सेट, चैतन्य चरितामृत 2 सेट आणि भक्तिरसामृत सिंधू. अच्छा. हा, इथे आहे ते सगळं लिहून दिलेलं आहे. तर जीव गोस्वामींना ते पत्र लिहितात. श्रीनिवास आचार्यांनी भागवतम, वैष्णव तोषानी 6 वितरण केले आहेत. जनानंद सॉंग्स 23 वितरण केलेले आहे. आणि गोविंददासी सॉंग्स 19 वितरण केलेले आहे. तर अशा प्रकारे भक्तिरसामृत सिंधू 1 वितरण केलेलं आहे. असं त्यांचं लिहिलेलं आहे श्रीनिवास आचार्य. आता हे मोठे मोठे आचार्य आहेत, म्हणजे आध्यात्मिक जगतातून या जगतात उतरलेले आचार्य आहेत हे. तर नरोत्तमदास ठाकूर ज्यांचे आपण भजन गातो, सगळे भजन त्यांनी लिहिलेले आहेत. श्रीनिवास आचार्य आणि श्यामानंद 3 जण बंगाल, ओरिसा आणि त्या पूर्ववर्ती राज्यांमध्ये प्रचार करायचे. प्रचार म्हणजे काय करायचे, प्रचार नाही, क्रांती केली त्यांनी. तर ते लिहित आहेत हे सगळं. आणि सगळ्यांचे भागवतम सेट 1 आहे, 2 आहे. भक्तिरसामृत सिंधू सारखे छोटे पुस्तक आहेत, ते 5-10 वगैरे आहेत.
आता प्रभूजी म्हणते 1.5 लाख पुस्तकं, म्हणजे 1.5 लाख होतात आमचे त्या शाळेच्या प्रोग्राममध्ये. बाकीचे पण भक्त काही काही करत राहतात. तर आज आपण लाखांनी पुस्तक वितरण करतो. आणि नरोत्तमदास ठाकूरांनी तिथे खूप छान लिहिलेलं आहे. त्यांनी जीव गोस्वामींना लिहिलं की हा आमचा जो स्कोअर आहे ना तो खूप छोटा आहे. कारण का आम्ही काय 2, 4, 5, 3, 4 एवढे त्याच्यामध्ये सगळं चालू आहे. हा आपला स्कोअर जो आहे ना तो खूप छोटा आहे. जर आपल्याला लाखांमध्ये, करोडोंमध्ये जर पुस्तकं वितरण करायचं असेल तर आपल्याला जी छपाईची जी स्टाईल आहे, जी पुस्तकं छापण्याची जी स्टाईल आहे, त्यासाठी काहीतरी क्रांती करावी लागेल. एक नवीन टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, जेणेकरून जर आपल्याला लाखो लोकांपर्यंत पुस्तकं पाठवायची असतील, तेव्हा नरोत्तमदास ठाकूरांनी श्रीनिवास आखे यांच्या 500 वर्षापूर्वी जी काही पुस्तकं बनवायची स्टाईल होती, आता जर पुस्तक वाटायचं असलं तर अजून एक पुस्तक लागतं ना. ते पुस्तक कसं ते करायचं, तर एक लिपिक असायचा आणि ते सगळं आधीचं पुस्तक बघून तो नवीन पुस्तक लिहायचं सगळं, आणि मग ते लिहिले पूर्ण पुस्तक झाल्यावर ते एक पुस्तक झालं. आज अजून एक पुस्तक जर वितरण करायचं असलं तर मग पुन्हा कोणाला तरी घेऊन पूर्ण लिहून काढायचं आधी, आहे की नाही. श्रीमद भागवतम आता वितरण करायचं तर काय होणार, तुम्ही विचार करा. 18,000 श्लोक लिहायचे, त्याचं भाषांतर लिहायचं, आणि एवढे मोठे मोठे तात्पर्य असले ते लिहायचे. आपण जर लिहायला बसलो, आपल्याला वाचायलाच जन्म पुरत नाही, लिहायला बसलो तर अजून 2-4 जन्म घ्यावं लागतं. मग वितरण कधी करणार आता? 5व्या जन्मामध्ये वितरण. 4 जन्म लिहायला, 5व्या जन्मात वाचायला, आणि मग रिपोर्ट काढायचा तर मग 6व्या जन्मामध्ये निघाले 6 जन्म, मागच्या 5 जन्मामध्ये या माणसाने एक पुस्तक वितरण केलं. तर ही स्टाईल होती त्यांच्या टायमाला पुस्तक वितरण करायची. त्यांना सगळं लिहून काढावं लागायचं, पुस्तक, नवीन पुस्तक लिहावं काढायचं. तर ते किती अवघड आहे हे की नाही. आज आमचे प्रभूजी सांगत होते एका लेक्चरमध्ये की आज कोणाला वृंदावनला जायचं आहे, अयोध्येला जायचं आहे. आता तर एअरपोर्ट झाले सगळे धामामध्ये, आहे की नाही. आता जगन्नाथपुरीला पण एअरपोर्ट होणार आहे. झालं किती 2 तासात नांदेडला बसायचं, डायरेक्ट अयोध्येला उतरायचं, आहे की नाही. हे कोणत्या कलियुगाच्या भक्ताची विशेष क्रांती आहे ती. पण चैतन्य महाप्रभूंना जर श्रीरंगमला यायचं असलं तर त्यांना 2000 किलोमीटर चालत यायचं. देवाची हालत अशी आहे आणि भक्ताची हालत अशी. वरून भक्त 2 तासात जाणार आणि देव 2 वर्ष लागणार देवाला. बघा म्हणजे आपण किती क्रांती केलेली आहे, देवाच्या पुढे पोहोचलो आपण. परंतु तेव्हाची जी फॅसिलिटीज होत्या त्याच्यामध्ये एवढीच पुस्तकं वितरण व्हायची. वर्षभर लागलं तर एखादी भागवतम व्हायचा. भक्तीला सामृत सिंधू 2, 4, 5, 10. तर तिथं खाली लिहिलेलं आहे त्यांनी ती पोस्ट की जर आपल्याला अशी काही क्रांती करायची असेल तर आपल्याला ही छपाईची जी तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, ती बदलावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर नरोत्तमदास ठाकूर लिहितात, खूप छान लिहितात. प्रभुपादांच्या आविर्भावाची तुम्हाला खूप साऱ्या जागी आपल्याला बघायला मिळेल. तर ते ह्याच्यामध्ये पण बघायला मिळेल नरोत्तमदास ठाकूरांच्या पत्रामध्ये. तर ते म्हणतात की असा एक भक्त येईल अच्छा भविष्यामध्ये, जवळच्या भविष्यामध्ये, की तो एका नवीन तंत्रज्ञानाने पुस्तक छपाईचे काम करेल आणि करोडोंच्या संख्येने पूर्ण जगभरामध्ये पुस्तक वितरण होतील आपले. असं त्यांचं वाक्य आहे नरोत्तमदास ठाकूरांचं. आणि ते आपल्याला आज बघायला मिळतं. एका वेळेस प्रभुपादांचा एक लीला आहे प्रभुपादांची. त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की मला कृष्णाने, आध्यात्मिक जगतात काय चालू आहे ते सांगतात. मला कृष्णाने सांगितलं की तुम्ही जा आणि त्या भारतामध्ये प्रचार करा, तुम्ही त्या पृथ्वीवर प्रचार करा. नाही नाही मी नाही जाणार. आय विल नॉट गो टू दॅट हॉरिबल वर्ल्ड. मी त्या अशा भयंकर जगतामध्ये मी नाही जाणार. कृष्ण म्हटलं अरे जा, थोडा प्रचार करायचा, जास्त काही नाही. नाही म्हणे आम्ही नाही. या जगतामध्ये कोण यायला गेलं? ज्या व्यक्तीला या जगताचा अनुभव आहे
तो कोणी येणार नाही. ज्याचा अनुभव पूर्ण झालेला नाही त्याला वाटतं ठीक आहे, काय चाललंय, काय प्रॉब्लेम नाही, येतो काय प्रॉब्लेम. पण ज्यांनी चांगल्या प्रकारे या जगाचा अनुभव घेतला त्यांना वाटणार नाही कधी यायला. तर मग भगवान कृष्ण त्यांना सांगतात, बरं ठीक आहे, काही नाही, तुम्ही जा खाली, फक्त पुस्तक लिहा तुम्ही, बस, बाकीचं मी बघून घेतो. म्हणजे जसं अर्जुनाला भगवंताने सांगितलं होतं ना, मग बाण मारा, बाकीचं मी बघून घेतो. निमित्त मात्रम भवसव्य सांग. अर्जुनाला भगवान म्हणजे अरे कोणीकडे पण बाण मार, तुला काही नाही, तू उगं बाण मार तू बस. त्या आधी मरायचं त्यांचं लिहून ठेवलेलं आहे आता मरायचं. फक्त तुझं काम आहे, तू बाण तरी सोड, ते घेऊन जाऊन त्यांना मारायचं काम मी करतो. पण तुला मार, बाण तर सोडला ते वाटायला तर पाहिजे लढाई झाली म्हणून. लढाई न झाली तर मेले म्हणजे तर मग लोकांना जादूच वाटायची. म्हणजे आपल्याला काय करायची गरज नाही, सगळं भगवंतच करतील जादू, आपल्याला काय करायची गरज. ते म्हणते की तू बाण मार, बाकीचं मी बघून घेतो, कोणाला मारायचं आणि कधी मारायचं ते निमित्त मात्र, कामासाठी बाण मार. तसं आपल्या भक्तांचं म्हणणं आहे की तुम्ही काय करू नका, जाऊन उभा राहा बाहेर, उगा पुस्तक घेऊन, काय करायची गरज नाही, निमित्त मात्र जाऊन कोणीतरी येणार, काहीतरी घेणार. आता किती सगळ्या अनुभव आहेत ते सांगितलं. ते इथे कोपरगावच्या भक्तांनी, ज्यूच्या भक्तांनी तिथे एक मीटिंग केली होती. कुठल्या तरी शाळा आहे ती, शाळेचे डायरेक्टर. तर तिथले 1-2 भक्त गेले त्यांना भेटायला. आणि आमचे जास्त अनुभव शाळेशी आहे, पण ठीक आहे, पुस्तक वितरणाचे अनुभव आहेत. तर ते डायरेक्टर बसले होते, डायरेक्टरची मीटिंग बसलेली होती. त्यांना कोणीतरी सांगितलं इस्कॉनचे लोक आले म्हणून. त्यांनी मीटिंग सोडून टाकली, बाहेर आले आणि त्यांनी ते बघितलं सगळं कार्यक्रम पुस्तक वितरणाचा शाळेमध्ये. ते म्हणे ठीक आहे, तुम्ही ना 15,000 पुस्तकं पाठवून द्या मला. आणि मध्ये जाऊन 15,000 पुस्तकं गुणिले 200 रुपये, किती होतं ते, 15 2 30 लाख रुपये, 30 लाख रुपयाचा चेक आणून दिला. आपले भक्त असे चिमट्या काढताय, आपलं स्वप्न बघतोय का, झोपीत आहे का, आश्रमात आहे का, मी डायरेक्टरच्या पुढे बसलोय, भूत आहे का, काय माणूस आहे काय, म्हणतो 15,000 पुस्तकं, 30 लाखाचा चेक घेऊन जावा. तर आता 15,000 पुस्तकं वितरण करायचे म्हणजे तुम्हाला माहिती किती मेहनत लागते ते. याला निमित्त मात्र म्हणतात. काय हो, बाहेर फिरत राहायचं वगैरे कुठेतरी, मला कोणीतरी म्हणतं अरे मला 4 पुस्तकं पाहिजे, तर दुसरं म्हणतो मला मी असे पुस्तकं वितरण करायचो बसमध्ये, आम्ही बस आणि ट्रेनमध्ये होतो. तर मला आता पण आठवण आहे, मध्ये कधी म्हणायचो नाही कधी असं, पण मी काय म्हटलं की पुस्तकं दाखवली, घ्या पुस्तकं. आणि मग त्यांना म्हटलं की तुमच्याकडे काही श्राद्ध वगैरे असलं, लग्न असलं तर 1 2 3 4 10 15 20 किती पाहिजे तेवढे पुस्तकं आहे म्हणून. तर तिथे एक माणूस बसला होता, त्याने म्हणे मला 15 पुस्तकं पाहिजे. आता मी 4 घंटे बस स्टँडवर फिरल्यानंतर 15 पुस्तकं द्यायची, आणि इथे एकच माणूस 15 मागतोय. मी म्हटलं काय झालं, नाही म्हणे मी श्राद्धाला चाललोय माझ्या बाबांच्या, मला 15 पुस्तकं पाहिजे. मग त्याला सगळी बॅग देऊन टाकली मी, घरी देऊन मंदिरात निघालो. म्हटलं आज काय आपला धंदा लवकर संपलेला आहे, एकाच जागी सगळं निघून गेलं. एवढे बस चढा उतरा, म्हणजे निमित्त मात्र ह्याला म्हणतात की आपल्याला काय करायचं नाही. पुस्तक वितरणाच्या अनुभवामध्ये भक्तांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात जास्त शक्ती कुठं लागते माहिती आहे, पुस्तक हातात उचलून गेटपर्यंत जाईपर्यंत. पुढं गेलं की मग हातात मॅरेथॉन आहे तिकडं पुढं. पण घरातून पुस्तकं, घरातून आश्रमातून कुठं ते जे काय तुमच्या डिपार्टमेंटमधून उचलून ते गेटपर्यंत जाईपर्यंत तेवढी शक्ती एखाद्या माणसाने, बाहेर गेला की मग आनंदच आनंद आहे, परंतु तो अनुभवायला पाहिजे. आता तिथं काय ते रसगुल्ला असं दाखवून दाखवून काय तुम्हाला मिळणार, हे बघा याला रसगुल्ला मिळतात, ह्याला रसगुल्ला मिळणार, मग तुम्ही हा तुम्हालाही फायदा नाही मलाही फायदा नाही. आम्हाला तर आमचे भक्त सगळ्यांचे जे अनुभव आहेत, आपण काहीतरी होते तिकडं, बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी जादू बघायला भेटेल,
कधी कधी लोकांना प्रोग्राम लिहून वाटतं अरे इथं इथं काही होतच नाही, जादू बिदू काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे. चमत्कार व्हायला काहीतरी करावं लागते. उगाच बसल्या बसल्या अर्ध्या झोपीत अर्ध्या उघड्या डोळ्याने चमत्कार होत नाही. त्याला काहीतरी करावं लागतं चमत्कार करायला. तर चमत्कार जर बघायचा असेल एखाद्या सगळ्या पुस्तक वितरण करणाऱ्यांचे जे अनुभव आहेत, तर त्यांनी सांगितलेले तुम्हाला चमत्कार बघायचे इस्कॉनमध्ये, तुमच्या डोळ्यांनी बघा तुमचे स्वतःचे चमत्कार बघा. दुसऱ्यांचे ऐकून आपले चमत्कार बघायचे असले तर जायची, बॅग घ्यायची, उचलायचं, बाहेर जायचं. तुम्हाला चमत्कार नक्की बघायला भेटेल. काही ना काही असा विशेष अनुभव येईल. तुम्हाला वाटणार नाही मी काही नाही केलं, हे झालं कसं काय, मी असं बोललो कसं काय, त्यांनी त्याला लागलं कसं काय, त्याला आठवलं कसं काय, त्याला समजलं कसं काय. असे सगळे अनुभव, असे अद्भुत अनुभव जर प्राप्त करायचे असले, कारण का पुस्तक वितरण करून जे अनुभव मिळतात ना, त्याच्यामुळे आपली भक्ती दृढ होते. त्या माणसाचं काय, तो वाचल नाही वाचल, आपण वाचूल बघ एवढं मात्र खरं आहे. तो वाचल की नाही माहिती नाही, तो पण वाचल. तर त्यांनी पुस्तक वाचला तर तो पण वाचल. पण आपण वितरण करून वाचू, कारण का आपल्याला तो अनुभव येईल की किती विशेष गोष्ट आहे या पुस्तकांमध्ये. आम्ही कधी कधी विचार करायचो, इथली इथल्या शाळेच्या सरांना आम्ही प्रोग्राम दाखवला, सगळं काही बघितलं. सर म्हणे ठीक आहे 15-20 पुस्तकं ठेवून जा, तुम्हाला 4-5 दिवसामध्ये जेवढे पुस्तकं गेले तेवढे आणि बाकीच्यांचे पैसे देतो. आम्हाला कधीच 15-20 पुस्तकं विकून माहिती नाही शाळेमध्ये. कमीत कमी 200, त्याच्या खाली काय आलं तर आपला म्हणजे काय इज्जत का सवाल असल्यासारखं होतं आमच्यासारखं. हे एका शाळेमध्ये 15-20 पुस्तकं काय, लाज वाटते की जे असं टीम झाली तर झडकून काढायचो आम्ही. 15-20 पुस्तकं. तर म्हणा नाही सर म्हणलं तुम्ही काय करू नका, आम्ही येतो उद्या, तुम्ही फक्त आम्हाला पोरांना देऊ द्या पुस्तक. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नाही म्हणे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची काय गरज नाही, तुम्ही 15-20 ठेवून जा. आमच्याकडे आत्तापर्यंत 50-100 कॉम्पिटिशन झालेले आहेत. आजपर्यंत कुठल्याही स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतल्या पोरांनी 15 ते 20 पोरांनी भाग घेतला नाही. एवढ्या 100 कॉम्पिटिशन आमच्या शाळेमध्ये झालं, आजपर्यंत कोणीच बसलं नाही 15-20च्या वर. म्हणलं ठीक आहे बघू उद्या बघू म्हटलं. सर जाऊ दे काय. आम्ही गेलो तर सरांना म्हटलं जाऊन विचारा पोरांना. 125 पोरं पैसे घेऊन ते सर पळत आले, डोक्याला हात लावला. तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये काय आहे म्हणे. 125 पोरं. आजच्या पूर्ण इतिहासामध्ये एकाही कॉम्पिटिशनला आमच्या पोरांनी 125 पोरांनी भाग घेतला नव्हता. ही पहिला दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आमचा स्कोअर वाढत राहतो. तर त्या शाळेमध्ये जवळपास 450 विद्यार्थ्यांनी भाग घेतला तिसऱ्या दिवशी. तर सरांनी म्हटलं काय म्हण तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये. मी म्हटलं बाकी सगळ्या कॉम्पिटिशनना त्या माणसाच्या कॉम्पिटिशन आहे, ही जी कॉम्पिटिशन चालू केली ना देवानी चालू केलेली आहे, चैतन्य महाप्रभूची कॉम्पिटिशन. पृथ्वी ते आते जत नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार. मग आपल्या भक्तांची खूप सारी चर्चा व्हायची आमच्या. अरे आपली पुस्तकं जातात कशी काय. लोकांचे दिवसभर बसून 2-3 पुस्तकं ठेले लावलेले असतात ना लोकांनी. पण ते मानवाची इच्छा आहे पुस्तक वितरण करणे, काहीतरी पैसे कमवणे. ही जी पुस्तक वितरणाची जी त्यांच्या मागची जी संकल्पना आहे, आशीर्वाद आहे, इच्छा आहे, प्रेरणा आहे, ती डायरेक्ट चैतन्य महाप्रभूंची आहे. त्याच्यामुळे आपण निमित्त मात्र आहे. आपलं काम आहे जाणे, काहीतरी करणे आणि चमत्कार बघून माघारी येणे. आणि आल्यावर आपल्याला समजतं चमत्कार आपण नव्हता केला, दुसऱ्या कोणाचा चमत्कार होता, आपण त्याच्यात फक्त निमित्त मात्र बनलोय. तर चर्चा करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु ही आपली भगवंतांप्रती सेवा आहे. याच्यात काही स्कोअर मिळ करणे, मोठा गोटी झेंडा काढणे, मी काहीतरी करून दाखवतो, माझा नंबर पहिला, या सगळ्या गोष्टींचा काही उद्देश नाही याच्यामध्ये. सगळ्यात मोठा उद्देश आहे की जसं नवविधा भक्तीद्वारे आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो, त्याच्यातली ही भक्तीची हा एक मार्ग आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना पुस्तक घेण्याबद्दल रिक्वेस्ट करतो, वाचण्याबद्दल रिक्वेस्ट करतो, तेव्हा आपली भक्ती दृढ होते. आणि या प्रयत्नांमधून जे अनुभव आपल्याला प्राप्त होतात
त्याच्यामुळे आपली भक्ती दृढ होते. म्हणून हे पुस्तक वितरण महत्त्वाचं आहे. पुस्तक वितरण दुसऱ्याचा उद्धार होणार, पण तो आपला मेन उद्देश नाही. आपला मेन उद्देश आहे की माझं एक कर्तव्य आहे, मला एक चांगले जीवन मिळालं, मला एक संस्कार मिळाले, मला भक्ती मिळाली, मला आध्यात्मिक पवित्र सत्य ज्ञान मिळालेलं आहे. आणि जे मी मिळालेलं आहे मला ते दुसऱ्यांना वितरण करणे हे माझं कर्तव्य आहे एका नागरिकाच्या रूपाने, म्हणून भक्ताच्या रूपाने. म्हणून मी पुस्तक वितरण करा. आणि अशा प्रकारे निमित्त मात्र होऊन काहीतरी करायला गेलो ना आम्ही. मी जेव्हा शाळेमध्ये पुस्तक वितरण करायला जायचो आम्ही, तर त्याच्या आधी काय करायचो, त्याच्या आधी बस स्टेशन रेल्वे स्टेशनला झोडी बॅग घेऊन उभा राहायचो. त्याच्यात काय त्या बॅगमध्ये 10 हातामध्ये 15 पुस्तकच घ्यायचं, तेवढंच होतं. तेवढे घेऊन जायचे, माघारी यायचं. पण कधी वाटलं नाही की आपण 15 पुस्तक विकणार, आता 15,000 पुस्तक विकणार म्हणून. त्या 15,000चे पुन्हा 1,50,000 झाले. आता शून्य वाढत गेले पुढं. आम्हाला कधी वाटलं नाही की 15 पुस्तकं विकून उद्या आपण 150, कधीच वाटलं नाही आम्हाला. म्हणून मला काय म्हणायचं आहे की माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला वाटते की आम्ही काही केलं नाही. आम्ही फक्त उभं रस्त्यावर उभा राहिलो. एकाचे 2, 2चे 4 ते बाकीचं काम देव करून टाकतात बरोबर. म्हणून आपल्या छान एक सुंदर आध्यात्मिक अनुभवासाठी आपण पुस्तक वितरण करणं खूप गरजेचं आहे. हरे कृष्ण. आज इथं सुंदर तुला यांनी उभा केलेला आहे. कृष्णांचा स्वतःचा तुला भार झालेला आहे, माहिती आहे सर्वांना. तर द्वारका मंदिरामध्ये अजून प्रथा आहे, तिथं गेल्यानंतर की तिथं तुला दान करतात, ज्याच्यामध्ये आपलं मुलं कोणी पण व्यक्ती जो असतो त्यांच्यासोबत त्याच्या वजनाचं भगवंतांना अर्पण करतात. तर त्यामध्ये आपण जनरली वस्तू अर्पण करतात, पण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, आपण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, आत्ता आपण वाचलं, अभयदान प्रदानस्य. जे ज्ञानदान आहे ते श्रेष्ठ आहे. म्हणून काही अन्नदान करतो आपण, त्यानं ठीक लाभ होतो, पण भगवद्गीता रूपी जो ज्ञान आपण देतो त्याचा पूर्ण आयुष्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. नुसतं एका आयुष्याचा नाही, जन्मांतराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर म्हणून खूप मोठं दान आहे. तर विशेष प्रभूजींचं धन्यवाद. प्रभूजी आले तर आणि त्यांचा आपल्याला संग लाभला, तर आपण प्रभूजींना अजून एकदा धन्यवाद देऊता. 3 वेळ हरिबोल.